नमस्कार, मी माधुरी. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी दाखवणार आहे मटन रोगन जोश. अगदी घरच्या साहित्यात घरगुती पद्धतीने बनवलेलं साधे सोपं आणि सुंदर असं मटन रोगन जोश मी आज दाखवणार आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. 4 तास भिजवलेली काश्मीरी व बेडगी मिरची, घट्ट दही, भाजलेली जिरे पावडर, सुंठ पावडर, लसूण पेस्ट, दालचिनी, कसुरी मेथी, कोथिंबीर, भिजवलेले काजू, धने बडीशोप पावडर, बरिस्ता म्हणजे उभा चिरलेला तळून घेतलेला कांदा, मीठ, छोटी मोठी इलायची, तेजपान, जावित्री, काळी मिरी, हळद, घरगुती गरम मसाला, तूप आणि अर्धा किलो मटण. आता एका कुकरच्या भांड्यामध्ये तूप घ्यायचं. तुम्ही तेलही घेऊ शकता. त्यामध्ये छोटी मोठी वेलची, दालचिनी, तेजपान, जावित्री, लसूण पेस्ट हे सर्व मसाले तुपात छान परतवून त्यात मटण टाकायचे. त्यानंतर त्यामध्ये हळद आणि मीठ ॲड करायचे आणि छान परतवून घ्यायचे. गॅस सिम ठेवून 5 मिनिटे परतवून घ्यायचे. खडे मसाले आणि मटण एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी ॲड करून साधारण 30 ते 35 मिनिटासाठी सिम गॅसवर कुकरचे झाकण बंद करून ते शिजू द्यायचे. त्यानंतर तळलेल्या कांद्याची पेस्ट, काजूची पेस्ट आणि मिरच्यांची पेस्ट आणि तूप असे सर्व जिन्नस एकत्र घेऊन आपण आता कृतीला सुरुवात करू. एका भांड्यामध्ये तूप घेतलेले आहे. तुम्ही तेलही घेऊ शकता. त्यामध्ये मी कांद्याची पेस्ट टाकली, मिरच्यांची पेस्ट टाकली आणि काजू पेस्ट टाकली. हे सर्व जिन्नस चांगले शिजू द्यायचे म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल. आता त्यामध्ये धने आणि बडीशोप पावडर, जिरे पावडर, सुंठ पावडर, गरम मसाला, मीठ, तेल सुटेस तोपर्यंत छान शिजू द्यायचे. मटण छान शिजलेले आहे. छान शिजलेले मटण आता ग्रेव्हीमध्ये ॲड करून एकजीव करून घेऊ. 10 ते 15 मिनिटे छान शिजू द्यायचे. त्यानंतर त्यामध्ये फेटून ठेवलेले घट्ट दही ॲड करायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आणि सर्वात शेवटी आपण कसुरी मेथी, ज्याच्याने मटणाला खूप छान स्वाद येतो, ती आपण ॲड करून घेऊ. भात, चपाती किंवा भाकरी सोबत खायला एकदम परफेक्ट आहे. रिच, मसालेदार आणि रेस्टॉरंट स्टाईल मटन रोगन जोश आता तयार आहे. आपण आता डिशमध्ये काढून घेऊ. बघा किती सुंदर टेक्स्चर आलेलं दिसतंय आणि रंगही किती छान आलेला दिसतोय. काही विशेष प्रसंगी तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.